हॅलो नमस्कार, मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण 10 इंच 11 इंच आणि 12 इंच गळा असेल तर तुम्हाला शोल्डर किती घ्यायचं, मुंडा उंची किती घ्यायची, यामध्ये जर तुमचा 9 इंचाचा गळा असेल तरीही तुम्ही या पद्धतीने माप टाकू शकतात। कारण की बऱ्याच वेळेस आपली ब्लाऊजची उंची कमी असती, पण त्यामुळे काय होतं 9 इंचाचा गळा हा सुद्धा डीप असतो बरोबर। आणि उंची जास्त असेल तर तो गळा जो आहे तो 11 12 आणि असे असू शकतो। तर अशा वेळेस हा डीप गळा आहे आणि उंची कमी असल्यामुळे तरी पण तोही गळा आपल्यासाठी भरपूर मोठा आहे 9 इंचाचा। तर तुमचा जर कोणाचा 9 इंचाचाही गळा असेल तरीही तुम्ही या पद्धतीने बॅक साइड पार्ट आपण इथं कटिंग करून दाखवणार आहे। फ्रंट पार्ट कटिंग नाही करून दाखवणार मी, तुम्ही त्याच्या पुढचं फ्रंट पार्टचं कटिंग तुम्ही स्वतः करायचं आहे। तुम्ही माझा कोणताही एक व्हिडिओ बघून त्या पद्धतीने बॅक साइड आपण सर्वात पहिलं कटिंग करत असतो। तर चला, कार्डशीट पेपर घेतलाय मी या पद्धतीने आणि संपूर्ण बॅक साइड कसा परफेक्ट पद्धतीने कटिंग करायचा ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर बघा, अशा पद्धतीने डबल फोल्ड केलेला बॅक साइड पार्टसाठी मी कार्डशीट पेपर घेतलेला आहे। आपण इथं उंची टाकून घेऊया। जशी मी इथं उंची घेते बघा, डायरेक्टली इथे 14 इंच आहे, म्हणजे 13 इंच प्लस 1 इंच 14 इंच। आता इथं तुमची जी काय उंची असेल 14 असेल तर 15 घ्या, 13.5 असेल तर 14.5 घ्या, अशा पद्धतीने उंची टाकून घ्यायची आहे। उंचीचं मी त्यानुसारच इथं पेपर कटिंग करून घेतलेलं आहे। आता आपल्याला यायचं आहे घडीवरती। तर इथं पहा, आता जशी आता छाती कितीची पण असू शकते आपली, 28 असू शकते, 30 असू शकते, 32 असू शकते, 34 असू शकते। तर आपण इथं आहे ना, घडी जी आहे ती मी 10 इंचावर मार्किंग करून घेते, म्हणजेच 32 इंचाचं जे आहे आपलं कटोरीचं मापाचं मी इथं एक लाईन मारून घेते घडी। कारण 8 इंच छातीचा चौथा भाग आपण टाकतो इथं आणि 2 इंच शिलाई मार्जिन। आता इथं तुम्ही तुमचं जी काही छातीचं माप आहे त्याचं घडीनुसार इथं लाईन मारून घ्यायची आहे। तर इथे हे झालं आपलं संपूर्ण ब्लाऊजची घडी झाली। आता आपल्याला इथे टाकायचं आहे शोल्डरचं माप। बघा, सर्वात पहिलं मी तुम्हाला काय सांगते, व्यवस्थित लक्ष द्यायचं। 5 इंचाचं शोल्डर आपण टाकून घेऊया। डीप गळा घ्यायचा आहे, तुम्ही डायरेक्टली 5 इंचाचं शोल्डर टाकून घ्या। आता ज्यावेळेस तुमचा गळा खूप हे आहे डीप आहे आणि तुम्हाला शोल्डर खूप कमी ठेवायचं आहे, जसं 1.5 इंच 2 इंच शोल्डर ठेवायचं आहे, तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते। 2.25 इंच सर्वात पहिलं गळा रुंदी तर आपली नॉर्मली आपण जसं टाकतो नॉर्मल ब्लाऊजला त्या पद्धतीने टाकून घ्यायची आहे बरोबर। ही टाकून घेतल्यानंतर आता आपण संपूर्ण शोल्डर हे घेतलं 5 इंचाचं बरोबर। 5 इंचाचं आपण नॉर्मली शोल्डर घेतलं। आता इथे गळा रुंदी आपण घेतली 2.25 इंच बरोबर। आता जर हा डीप गळा तुमचा किती आहे, जसं किती पण असू द्या, 9 असू द्या, 10 असू द्या, 11 असू द्या किंवा 12 असू द्या, यानुसार आपण डीप गळ्याचं मार्किंग करून घ्यायचंय बरोबर। अशा पद्धतीने आता इथे गळा किती पण असू शकतो आणि इथून उंचीही तुमची बदलू शकते बरोबर। जशी माझी आता 13 प्लस 1 इंच 14 इंच आहे, इथं तुमची उंची किती पण असू शकते, कुणाची 12 असू शकते, 12.5 असू शकते। आता तुम्ही इथं जर बघितलं, उंची जशी आहे 13 इंच, एखाद्याची उंची समजा 13 इंच आहे, सॉरी 12.5 इंच आहे, आपण घेऊ 13.5 इंच। 13.5 इंच घेतल्यानंतर हा गळा जर समजा आपला 9 असेल तर आपण 9.5 इंचावर मार्किंग करतो। मग हा गळाचा जो आहे ना, एवढाच राऊंड जो आहे आपली एवढीच पट्टी आपली खालच्या साईडला राहणार आहे आणि म्हणजे आपला हा भरपूर गळा डीप होणार आहे। तर या पद्धतीने जे आहे तुम्ही 9 10 11 आणि 12 या पद्धतीने तुम्ही हे माप टाकू शकतात। तुमचा गळा वरती असेल तर तुम्ही ही माप टाकायची नाहीयेत, जर तुमचा असाच डीप गळा असेल तरच तुम्ही ही माप नक्की टाका। आता ही पहा, आपल्याला इथं शोल्डर किती शिल्लक राहतंय आपलं, इथून तर इथपर्यंत आपलं शोल्डर किती शिल्लक राहतं ते चेक करू आपण। तर हे राहत आहे 2.25 इंच बरोबर।
3.5 इंच राहते आणि मला इथं शोल्डर पट्टी जी आहे ती घ्यायची आहे 1.5 इंच, बरोबर। मग अशा वेळेस काय करायचं, 1.5 इंचामध्ये आपल्याला अर्धा इंच ऍड करावा लागेल शिलाई मार्जिनसाठी, बरोबर। मी सांगितलेलं आहे आपल्याला जेवढं शोल्डर घ्यायचं आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचं आहे। जसं 2 इंच शोल्डर घ्यायचंय तर आपण त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचं 2.5 इंच, 2.5 घ्यायचं असेल तर मग त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचं, मग ते होईल 3 इंच। अशा पद्धतीने हे आपल्याला शोल्डरमध्ये अर्धा इंच ऍड करायचं आहे। आता हे शोल्डर जे आहे हे राहतंय 2.5 इंच आणि आपल्याला घ्यायचं आहे इथं 1.5 इंचाचं शोल्डर, बरोबर। मग 1.5 इंचामध्ये आपण अर्धा इंच मिळवून देऊ म्हणजे किती झालं 2 इंच, बरोबर। मग 2 इंच आपल्याला इथे फक्त शोल्डर पट्टी ठेवायची आहे आणि हे संपूर्ण किती झालं 2.5 इंच झालं। मग आता याच्यामधून आपल्याला काय करायचंय मायनस करायचंय, आपल्याला पाहिजे 2 इंच आणि हे शिल्लक किती राहतंय तुम्ही पाहू शकता 2.5 इंच आहे, तर हे भरपूर किती राहतं अर्धा इंच आणि 1/2 इंच। जसं 1/2 इंचाचं आपल्याला निम्म करायचंय। 1/2 इंचाचं निम्म केल्यानंतर बघा आता इथं हा टेप सुद्धा फोल्ड होत नाही, आपण इकडनं करून घेऊ। हे 1/2 इंच आहे आणि इथून आपल्याला काय करायचं याचा जो आहे इथं अशा पद्धतीने निम्म करायचंय आपल्याला। जसं मी सांगते तुम्हाला ह्या 2 इंचापासून ते 2.5-3 इंचापर्यंत आपल्याला हा पॉइंट जुळवायचा आहे। तर इथं एवढं निम्म येतंय, तर बघा अशा पद्धतीने एवढं असं निम्म येतंय। तर आपल्याला काय करायचंय एवढंच अंतर जे आहे ते इकडनंही सोडायचंय आणि एवढंच अंतर इकडनंही आतमध्ये घ्यायचंय, म्हणजे आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला जेवढं शोल्डर पाहिजे तेवढं भेटून जातं। डीप गळ्यासाठी अगदी डीप गळा बऱ्याच ताईंचं शोल्डर हे उतरतं आणि या पद्धतीने तुम्ही ही ट्रिक्स यूज करा, तुमचं शोल्डर अजिबात उतरणार नाही। आपण इथं 1/2 इंच काय केलं इथे अशा पद्धतीने 1/2 इंचालाही थोडंसं जास्त आहे, अगदी 1/2 इंच घेतलं तरीही चालन, शिलाई मार्जिनमध्ये ते जाणारच आहे आणि थोडं इकडे तिकडे होतं असं काही नाही। तर इथं अशा पद्धतीने आपण 1/2 इंच आतमध्ये घेतलं आणि इकडनंही 1/2 इंच आतमध्ये घेतलं। तर आपल्याला आता ही गळा रुंदी नाही घ्यायची, जी आपण 2.25 इंच घेतली ना ती आता घ्यायची नाही। आपण इकडनं ही मोजून बघू, ती झालेली आहे 2.5 इंच आणि एक रेष झालेली आहे 2.5 इंच आणि एक पुढे एक छोटीशी रेष झाली, काहीही अडचण नाही, अजिबात शोल्डरला काहीच प्रॉब्लेम येणार नाही तुमच्या। आणि संपूर्ण शोल्डर जर मोजलं तर हे झालेलं आहे 4.5 इंच। आता हेही आपल्याला इथे मार्किंग घ्यायचं नाही, जे आपण घेतलेलं आहे 5 इंचावरचं शोल्डर ते आपल्याला इथे कट करायचं आणि इथून हे शोल्डरचं मग टाकून घ्यायचं आणि जी गळा रुंदी निघलेली आहे तीच आपल्याला फ्रंट पार्ट ज्यावेळेस आपण कटिंग करू त्यावेळेस हीच गळा रुंदी आपल्याला वापरायची आहे, बरोबर। जसं 2.5 इंच आणि प्लस 1 इंच रेष पुढं आहे ती पण आपल्याला घ्यायची आहे। आता खालच्या साईडनी तुम्ही डीप गळ्यासाठी 2.5-3 इंच हे मार्किंग करून घेऊ शकता, जसं मी आत्ता घेते। अगदी 3 इंच जर तुमची मोठी साईज असेल जशी 38 साईज, 40 साईज, 42 साईज, त्यासाठी तुम्ही इथं हा जो गळा रुंदीचा आहे खालचा साईड तो तुम्ही इथं 3 इंच घेऊ शकता, ते जेणेकरून डीप गळा जो आहे तो आणखीनच छान दिसन आणि चिवळ होणार नाही। अशा पद्धतीने आपण हे बॅक साईड पार्टचा गळा काढून घेतला आणि मुंडा उंची जी आहे ती डायरेक्टली 5.5 इंच टाकून घेऊ आपण। आता 32 साईज आहे तरीही मी इथं 5.5 इंच घेतलं। डीप गळा आहे इथं तुम्ही 5 इंचही घेऊ शकता, तुम्ही तुमच्या याच्यावरती घ्या। 5.5 घेतलं तरीही चालेल, 5.25 घेतलं तरीही चालेल। ध्यानात ठेवायचं आहे फक्त शोल्डर, मुंडा उंची तुम्ही डायरेक्टली 5.5 इंच टाकून घेतली तरीही चालेल। आणि या पद्धतीने आपण 4.25 इंच एक पॉइंट परत मोजून घेऊ, अशा पद्धतीने हे बरोबर आलेलं आहे। आता इकडे सरळ लाईन मारून घेऊ आपण आणि मोंढ्याला आकार कसा द्यायचा तेही मी तुम्हाला सांगते परफेक्ट पद्धतीने। बऱ्याच वेळा ज्यावेळेस आपण हा डीप गळा घेतो, जसं की आपण 1.5 इंच इथं बऱ्याच मैत्रिणी म्हणजे मी पण तुम्हाला पहिले सांगत होते, माझे जुने व्हिडिओ बघितले तर त्याच्यामध्ये पण मी तुम्हाला पहिले सांगत होते की आपण इथून 1.5 इंच मोजायचा आणि इथून हा राऊंड शेप देऊन घ्यायचा, बरोबर।
पण जर तुमचं ज्यावेळेस हा डीप गळा असेल अशा पद्धतीने आणि तुम्हाला वाटत असेल की आपला ब्लाऊजचं शोल्डर उतरलं नाही पाहिजे, मोंढ्यात झोळ नाही पडला पाहिजे, मग काय करायचं तर ह्या मोंढ्याचा इथं मधला सेंटर काढून घ्यायचा आहे. इथं सेंटर काढून घ्यायचा आणि इथून आपल्याला घ्यायचं आहे 1 इंच. बरोबर 1 इंच घेऊ शकता आणि या पद्धतीने हा द्यायचा आहे आपल्याला शेप. हा झाला बॅक साईडचा. या पद्धतीने आपल्याला इथं स्ट्रेट अशी लाईन मारून घ्यायची इथपर्यंत. इथं आपण जे असं नेतो हा मोंढ्याचा आकार येणे, इथं काय होतं आपलं एवढ्या जागेमध्ये झोळ पडतो, तर तो पडू नये त्यासाठी आपण इथं सरळ लाईन घ्यायची अगोदर आणि या पद्धतीने इथे मोंढ्यालाही आकार देऊन घ्यायचा आहे. तर या पद्धतीने मोंढ्याला आकार देऊन घ्या. तुमच्या ब्लाऊजला काहीही प्रॉब्लेम येणार नाही, चुन्या वगैरे अजिबात पडणार नाही मोंढ्यामध्ये ह्या ट्रिकने तुम्ही जर ब्लाऊज आखलं तर. आता तुम्ही म्हणशाल ताई मग फ्रंट पार्ट कितीचा मोंढ्याचा आकार घ्यायचा? अगदी यालाच खेटून खालून फ्रंट पार्टचाही मोंढ्याचा आकार असा डीपमध्ये घ्यायचा. आता मी हे सांगते तुम्हाला 9, 10, 11, 12 एवढा जर तुमचा बॅक साईड गळा असेल तर तुम्ही ह्या ट्रिक्सनी नक्की ब्लाऊज कटिंग करून बघा. खूप सुंदर बसतो आणि बऱ्याच ताईंच्या आपल्याला कमेंट पण आलेली आहे की ताई तुमची ट्रिक्स यूज करून ताई ब्लाऊज छान बसला आणि डीप गळ्यालाही खूप छान बसला, शोल्डरही उतरलं नाही आणि खूप छानही आला. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. आता मी हे फ्रंट पार्टचं पण तुम्हाला इथंच सांगून दिलं. फ्रंट पार्ट ज्यावेळेस तुम्ही कटिंग करशाल त्यावेळेस तुम्हाला याच पद्धतीने मोंढ्याचा आकार द्यायचा आहे. आता बॅक साईडचा गळा तुम्ही इथं कोणताही घेऊ शकता, जसं मटका गळा घेऊ शकता किंवा पान गळा घेऊ शकता, काहीही अडचण नाही. आता इथं जास्त बाहेर फैलावायचा नाही आहे गळा, कारण की आपण खालून अगोदरच 2.25 इंच घेतलेला आहे. मी मटका पानाचा आकार काढून घेतला. बघा अशा पद्धतीने. आणि इथं तुमची नॉड वगैरे तर राहणारच आहे. आणि जर ज्यांना ही नॉड टाकायची नसेल तरीही तुम्ही इथे काय करा, शक्यतो नाही टाकली तरी काय अडचण नाही, पण इथं काय करा तुम्ही अशा पद्धतीने थोडंसं तिरकपणा टाकून घ्या. काय होतं बऱ्याच वेळा आपला जर आपण हे डीप गळा जास्त खोल घेतला तर शोल्डर उतरण्याचे थोडेफार चान्स असतातच. बरोबर, तर तुम्ही या पद्धतीने नाही घेतलं तरीही चालेल, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आपण हे शोल्डर जे आहे ते एवढं इथून कमी करून घेतलंय त्यामुळे शोल्डरचं हे उतरायचा चान्स नाही आहे. आणि इथंही आपला गळा जो आहे तुम्ही तुमचं ज्यावेळेस शोल्डर हे परफेक्ट खांद्यावर बसल तर ब्लाऊज कधीही कुठंही हलत नाही आणि चुकतही नाही. तुम्ही ह्या ट्रिक्सनी नक्कीच ट्राय करा. त्याच्यानंतर तुम्ही खालच्या साईडला कमर टाकून घ्यायचे. आता जसं 28 छाती आहे तर 28 छातीचं कमर असू शकतं, सॉरी आपलं 28चं कमर आहे आणि 32ची छाती आहे, तर आपल्या इथं 28चं कमराचा चौथा भाग येतो 7 इंच, 1 इंच टक्स मार्जिन आणि त्याच्या पुढे 2 इंच शिलाई मार्जिन. या पद्धतीने आपलं हे बरोबर आपण इथं घेतलंय. आता आपण याचं कटिंग करून घेऊ. तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओलाही नक्की लाईक करा आवडला असेल तर. आणि तुमचं काही कन्फ्यूज असाल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तर अशा पद्धतीने हा आपण इथे घेतलेला आहे बॅक साईड. तर इथं असं हे कट करून घेऊ. त्याच्यानंतर हा गळाही इथं मी कट करून घेते. पाहू शकता हा आपला संपूर्ण डीप गळा आहे. तर अशा पद्धतीने हा आपण इथे कट करून घेतला तर खूप सुंदर हा होतो. नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.